नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक व्रतकर. आपण मागील सराव संचात जे एक सामायिक समीकरण मधले उदाहरण होते, आज आपण एक सामायिक समीकरणांच्या उपयोजनामधला दुसरा भाग त्यातलं एक गणित पाहणार आहोत. सराव संच 1.5 मधील. पहा विद्यार्थी मित्रांनो, एका अपूर्णांकाचा छेद हा कशा वेळेस अंशाच्या दुप्पटीपेक्षा कितीने मोठा आहे? 4 ने मोठा आहे. जर अंशाने छेद दोन्ही कितीने कमी केले? 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या किती पट होतो? 12 पट. तर तो अपूर्णांक कोणता? आपल्याला साध्या स्पर्धा परीक्षेत सुद्धा आणि वर्ग 10वीच्या इयत्तेत सुद्धा हा एक प्रश्न आहे आणि एसएससी बोर्ड मध्ये महत्त्वाचा प्रश्न, एक आयएमपी प्रश्न म्हणून पाहिला जाते. मग आता विद्यार्थी मित्रांनो, आता समजा ज्या वेळेस आपल्याला माहित नसते की अपूर्णांकाचा अंश काय आणि छेद काय, त्यावेळेस आपण x आणि y मानतो. मग लिहिलं, समजा अपूर्णांकाचा अंश काय मानू? x. आणि छेद काय मानू? छेद y. हे आपण मानत असतो सुरुवातीला. जोपर्यंत आपली किंमत निघणार नाही तोपर्यंत x आणि y हे मानत असतो. अंश x आहे आणि छेद y. आता आपल्याला अटी बनवाव्या लागतात. मग पहिल्या अटीनुसार, म्हणून पहिल्या अटीनुसार मग पहिली अट काय बनते आपली? सांगा, पहिली अट काय बनते? आता इकडे लक्षात घ्या, अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा कितीने मोठा आहे? 4 ने. अंशाच्या दुप्पटीपेक्षा. छेद कोण आहे? छेद. मग छेद काय मानला आपण? छेद हा, जेव्हा हा शब्द वापरेल तेव्हा बरोबरचं चिन्ह द्या. छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा. मग अंश काय आहे? x. अंशाची दुप्पट म्हणजे किती? 2x. दुप्पटीपेक्षा कितीने मोठा आहे? 4 ने. मोठा म्हटलं तर प्लस, लहान म्हटलं असतं तर मायनस. मग आता हे सरळ रूप आहे काय? नाही. आपल्याला हे सरळ करून घ्यायला लागेल, कारण x सारखं पद असते आपलं. मग हा वजा अधिक 2x इकडे आला, वजा 2x. त्याच्यानंतर अधिक y त्याच्या जागेवरच आहे. बरोबर किती? 4 त्याच्या जागेवरच. ठीक आहे. हा फक्त अधिक 2x इकडे आला, वजा झाला. मग वजा 2x अधिक y बरोबर 4. हे समीकरण 1. हे बनलं आपली पहिली अट. आता दुसरी अट. दुसऱ्या अटीनुसार आता विद्यार्थी मित्रांनो दुसरी अट पहा. आता दुसरी अट झाली, ही पहिली अट झाली. आता जर अंश आणि छेद दोन्ही कितीने कमी केले? 6 ने. तर जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, मग आपल्याला पहिले तर लिहून घ्यायला लागेल की अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले. मग इकडे लक्षात घ्या, दुसरी अट काय बनते आपली? 6 ने कमी केले. मग हा छेद 6 ने कमी केला, बरोबर, आणि अंश बी समजा 6 ने कमी केला. त्यानं काय म्हटलं? दुसरी अट कशी बनवून राहिली? जर अंश आणि छेद दोन्ही कितीने कमी केले? 6 ने कमी केले तर छेद कोण आहे? छेद हा अंशाच्या किती पट? 12 पट. मग अंश काय आपला? x वजा 6, तेव्हा त्याच्या किती पट होऊन राहिला? 12 पट. म्हणजे दुसरी अट कशी बनली? जर अंश आणि छेद, अंश x आहे, छेद y. अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले. छेद 6 ने कमी केला, अंश 6 ने केला. पण का बरं छेद इकडून घेतला? कारण अंशाच्या 12 पट आहे. कोण? छेद. अंशाच्या कोण आहे? 12 पट छेद. मग आता y वजा 6 असं तसंच लिहून घ्या. इथं 12 ना कंसातल्या प्रत्येक पदाला गुणून घ्यायचं. मग 12 गुणिले x 12x. याचं अधिक आहे, वजा आहे. अधिक वजा 12 ने जर 6 ला गुणलं तर 12 सकम 72. आता याच्यात काय करायचं? चल पदाच्या बाजूने चल पद आणि संख्येच्या बाजूने संख्या आणायची. मग आता सांगा काय होईल? हा वजा 12x इकडे आला, वजा 12x. कारण अधिक आहे, त्यानंतर y त्याच्या जागेवरच आहे, बरोबर. वजा 72 त्याच्या जागेवर, की वजा 7 इकडून गेला, अधिक 7. कारण संख्येच्या बाजूने संख्या, चल पदाच्या बाजूने चल पद. आता याच्यात तर काही होत नाही. 12 अधिक y जसं तसं. अधिक वजा 72 मधून 6 गेले, 66. मोठ्या संख्येचं वजा 66. हे समीकरण काय आलं? 2. हे समीकरण 2 आलं आपलं. समीकरण 1 आणि 2. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, समीकरण 1 आहे आणि समीकरण 2 आहे. काय करावं लागेल आपल्याला? बेरीज करावं लागेल की वजाबाकी करावं लागेल? काय करावं लागेल सांगा? काय करू शकतो मी अशा जागी? वजाबाकी करावं लागेल ना. कशाची वजाबाकी करसा? कारण इथं चिन्ह काय? अधिक आहे. इथं काय आहे? अधिकच आहे. मला वजाबाकी जर केलं तर प्रत्येकाचे चिन्ह पलटतात. म्हणजे समीकरण 1 मधून समीकरण किती? 2 वजा. मग इथं लिहितो मी समीकरण 1 वजा समीकरण 2. कारण समीकरण जेव्हा 1 मधून 2 वजा करसान तेव्हा तुम्हाला कशात तरी x ची व्हॅल्यू किंवा y ची किंमत भेटेल. मग आता समीकरण 1 काय आपल्याजवळ? समीकरण 1 काय?
वजा 2x अधिक y बरोबर 4. वजाबाकी करू आहोत कारण इथं अधिक आहे त्याचे अधिक आहे म्हणून. आणि समीकरण 2 काय वजा 12x अधिक y बरोबर वजा 66. पाहतो विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी करावी लागते. मग जेव्हा बी गणितात वजाबाकी म्हणे तेव्हा प्रत्येकाचं चिन्ह पलटून घ्या. हा वजा 12x आहे याच्या खाली काय अधिक झालं. हा अधिक y याच्या खाली वजा झाला. हा वजा याच्या खाली आला अधिक झालं. मग आता पहा या 2चं चिन्ह काय वजाबाकी आणि या 12चं चिन्ह काय झालं. मग चिन्ह विरुद्ध असल्यास नेहमी वजाबाकी होते. मग अधिक वजा वजा मग 12x मधून 2x गेले किती राहिले 10x. मोठी संख्या 12 आहे 12चं चिन्ह अधिक आहे म्हणजे 10x. हे अधिक वजा कटले म्हणजे उत्तर 0 असते. आणि या 4चं बी अधिक आहे आणि 66चं बी अधिक अधिक अधिकच. 66 आणि 4 किती 70. विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यावर x ची किंमत काढू शकतो. x बरोबर 70 च्या छेदात जातील 10. 10 1 10 10 7 70 म्हणजे x ची किंमत किती आली 7. आता x ची किंमत आपली आलेली 7. जर x बरोबर 7 ही समीकरण 1 मध्ये ठेवली तर तुम्हाला कशाची भेटेल y ची. मग मी इथं लिहितो ना x बरोबर 7 ही किंमत समीकरण किती मध्ये समीकरण 1 मध्ये. मग समीकरण 1 काय आपल्याजवळ वजा 2x अधिक वजा 2x अधिक y बरोबर किती 4 बरोबर 4. कशाची किंमत येला आपली x ची किंमत येला. मग x च्या जागेवर टाका फक्त x च्या जागेवर टाका. मग वजा 2 असे x ची किंमत किती 7 अधिक y बरोबर 4. मग आता याचा आपसा गुणाकार 7 दुनी एका संख्येचा वजा म्हणून वजा 14 प्लस y बरोबर 4. आता मला सांगा हे अधिक 4 इकडून आल्यावर वजा 4 पण मग याचं प्रत्येक चिन्ह पडले. मग त्यापेक्षा एक काम करा हा y इकडे काय अधिक मध्ये आहे कारण मोठ्या संख्येच्या इकडे फेकतो आपण कारण संख्या आहे वजा 14 इकडे आहे 4. मग आता हा अधिक मध्ये आहे y तो लिहित नसता 4 त्याच्या जागेवर ही वजा 14 तिकडून गेला अधिक 14 म्हणजे y ची किंमत किती 14 आणि 4 18. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला x आणि y ची किंमत भेटली. x ची किती भेटली 7 आणि y ची किती भेटली 18. पण आपल्याला गणितात त्यांना विचारलं तो अपूर्णांक कोणता. मग अपूर्णांक म्हणजे काय आलेल्या किमती. मग आपण x कोणाला मानलं अंशाले आणि छेद कोणाला मानलं y ने. मग आलेल्या किमती टाका म्हणजेच मी म्हणू शकतो की तो अपूर्णांक बरोबर अपूर्णांक x आणि x ची किंमत किती आली 7 आणि छेद किती आला y ची किंमत म्हणजे तो अपूर्णांक कोणता 7/18. अशा प्रकारे आपल्याला x आणि y च्या किमती निघतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.